घरचे विरोध करतील अज्ञानापोटी, फायद्यासाठी, परंतु तो विरोध आपल्याला मोडता आला पाहिजे. बऱ्याच अशा गोष्टी आहे का आपल्या विचारानुसार घरात काही गोष्टी होत नाही, पण मग आपण काय म्हणतो, नाही नाही मला हे पटत नाही, हे जमणार नाही, हे होणार नाही, विरोध करतो की नाही. तसं तुमचं हित आहे त्यासाठी तुम्हाला समजून सांगावं लागेल. नाही समजून घेतलं तर मग हिंमत ठेवावं लागेल. एकीने सुरू झाली का दुसरी, दुसऱ्याने सुरू झाली का तिसरं होऊ शकतं. आणि व्यवस्था फक्त काय लागते तुम्हाला, खायची झोपण्याची, ती तर व्यवस्था कुठेही होऊ शकते. तुम्हाला शंका असेल तर माझ्याबरोबर चला, गाडीत जागा आहे, 2-4 म्हाताऱ्या नेऊन बसून घेऊन जाऊ शकतो. पण यायचं परत रिटर्न येण्यासाठी नाही यायचं, मरायला निघायचं. मग काय दवाखाना, BP गोळ्या औषधं, काही झालं पडली झडली सांभाळायला भरपूर आहे, सेवा करायला भरपूर आहे. देव म्हणतात अनंत शक्ती ज्या आहे या कशासाठी आहे, जेव्हा देवाच्या चाडा निघाल, परमेश्वराच्या प्राप्तीसाठी निघाल, तेव्हा कोणती शक्ती कधी येईल आणि काय सहाय्य करील हे तुम्हाला सांगता पण येणार. देव सकाळी उठले, सर्व झाल्यानंतर डोमेग्राम येथे चिन्नस्थळीवरती प्रसन्नतेने जाऊन बसले. दररोज जाऊन बसायचे. नदी आहे, त्या पलीकडे एक गाव आहे, त्या गावातल्या बाया, आता पूर्वी तुमचं लग्न झालं तर तुम्ही काय केलं, डोक्यावर पाणी आणलं. तसेच त्या डोक्यावर पाणी आणायसाठी देव ह्या बाजूला, मधी नदी, आणि त्या तीराच्या बाजूला गाव, त्या गावातल्या बाया पाणी भरायला यायच्या, देवबरोबर दिसायचे. त्यातली एक बाईला वेध झाला. दररोज यायची ती, पाणी भरायची, देवाकडे 5-5 जायची, आज उद्या. आणि तिसऱ्या दिवशी तिला भानत नाही राहिलं. नदी तुडंब भरून वाहते, लोक आपापले काम करताय, कोणी धुणं धुतंय, कोणी भांडे घासतंय, कोणी काय करतंय, कोणी शेती करतंय, जे बी आहे. ती अशीच पाण्यात घुसली. पाण्यात घुसल्यानंतर सारे लोक अवाक झाले, आता ही वाहून जाईल, वाहून जाईल. परंतु तिला केसाला धक्का लागला नाही, ती पाण्यावर चालत चालत आली. साऱ्यांना आश्चर्य वाटलं, सारी गर्दी झाली. तिच्या घरच्यांपर्यंत निरोप गेला, घरचे आले धावत धावत. मग ती आली, देवाचं दर्शन घेतलं. तोपर्यंत घरचे आले. देव म्हणतात हिला आता व्यवस्थित न्या, कमी पाणी आहे तिथून न्या, कमरेला भोपळा बांधा. त्यावेळची परिस्थिती. म्हणे बाबा जशी आली तशी नाही जाणार का? म्हणले नाही, आमच्या दर्शनाच्या चाडा जेव्हा येईल तेव्हा कोणती शक्ती सहाय्य करेल सांगता येत नाही. म्हटले आमच्याकडे याल तर साऱ्या शक्ती तुम्हाला सहाय्य करणार, आमच्याकडे याल तर आमचं सहाय्य भेटणार, तुमच्या केसाला धक्का नाही लागणार. म्हणून आता ती घरीच न्यायची आहे तर न्यात. अशा पद्धतीनं पाण्यातून चालत आली. एवढं मोठा तुडुंब भरलेल्या नदी, तिला केसाला धक्का लागला नाही. सारे लोक आश्चर्यचकित झाले. जेव्हा तुम्ही परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने बाहेर पडाल तेव्हा मात्र तुमच्यात हिंमत येईल. आणि हिंमत आल्यानंतर तुमच्या केसाला धक्का लागणार नाही, अडचण येणार नाही. नाहीतरी आता तुमची तुम्हाला गॅरंटी आहे का? इथं बसले, आता उद्याचा दिवस पाल, कोण सांगतं बरं? हात वर करा बरं. नाही मी उद्या जगलच म्हणे बाबा. कोणालाच गॅरंटी नाही, मला गॅरंटी नाही, तुमची काय गॅरंटी? तरुण माणसाची गॅरंटी नाही आजकाल. आणि तुमचं काय राहिलं आता? तुमच्या मुलामुलींचे लग्न झाले, तुम्हाला नातू नाती पाहिल्या तुम्ही, काही नाही तर नात सुनाय पाहिल्या असतील, नात जावई पाहिले असतील. तुमचा प्रपंच झाला. आता प्रपंच कोणाचा आहे? मुलांचा आहे. ते करतील, त्यांच्या मुलांचे लग्न करू, काही करू. तुम्हाला काय करायचं? देवजवळ करायचं. देवाने तर खूप मोठी सबसिडी, खूप लवचिकता ठेवली. श्रीकृष्ण महाराज म्हणतात मृत्यूशेवरती पडल्यानंतर हा जीव माझं स्मरण करल, चिंतन करल. मरणाच्या अगोदर माझा झाला, मी त्याला दुसरीकडे कुठं जाऊ देईल. परंतु मरणाच्या मृत्यूशेवरती पडल्यानंतर त्या देवाचं चिंतन होणं, त्या देवाची आठवण येणं एवढं सोपं नाही. हर आयुष्य तुम्ही जर त्याला दिलेलं असेल तर तेच आठवल. नाही तर मेल्यानंतर याच्याकडे पैसे, याच्याकडे भांडं, याच्याकडे सुई, याच्याकडे बिलाव आहे, इकडे घेऊन या, तिकडे घेऊन या, असं वागा तसं वागा, असंच करता करता मरून जाऊ. मेल्यानंतर परत प्रपंचात येऊन परत नवीन राडा, नवीन प्रपंच सुरू. लगेच आलं मानव जन्मात तर चांगली गोष्ट आहे, परंतु लगेच मानवात जन्मात यायला आपण एवढे भाग्यवान नाही आहे. नरक आपले वाटच पाहते. म्हणून त्या दुःखातून पडायचं असेल तर देवाचं व्हावं लागेल, अनुसरावं लागेल. मग आता मी लगेच म्हणलो अनुसरा, लगेच तुम्ही अनुसराल का? नाही. त्यासाठी निग्रह करावा लागेल, प्रयत्न करावा लागेल, एक पाऊल टाकावं लागेल. ते पाऊल कशाचं आहे? मला अनुसरायचं असं म्हणण्याचं. देव म्हणता होईल का नाही होईल, वासना तर धर, करील का नाही, इच्छा तर ठेव. वासना असली पाहिजे, मला देव पाहिजे. तुम्ही तर सर्वांनी हात वर केले,
कोणाला देव पाहिजे म्हटलं सर्वांनी हात वर केले. मग आता देव पाहिजे याची वासना कोणाला आहे त्यांनी निग्रह करावा, त्यांनी संकल्प सोडावा. संकल्प म्हणजे काय की देवा माझ्या अनुसरणाचे काही अडथळे असतील, माझं अनुसरण घडवून घ्या आणि मी अनुसरणाला तयार आहे. हा संकल्प म्हणजेच परमेश्वराच्या पदरात पडणे. संकल्प खूप मोठा नाही आहे. बघा आता माझ्याबरोबर आलेले काळेसाहेब, त्यांचा संकल्प सुटलेला आहे. संदीपदादाचा संकल्प, फटाले साहेबांचा संकल्प सुटलेला आहे. सर त्या वाटेवर आहे. सर म्हणतं संकल्प नाही, डायरेक्टच करायचं आहे. आता संभाजीराव पाटील म्हणतं डायरेक्टच करून टाकू, आता बातच नाही करायची. आता लय झालं म्हणे. आता नुसते लोकांना सांगतो आपलं भलं कसं होईल, आपलं हित कशात होईल. आपला प्रपंच आपण केला, शरीराचा केला. परमेश्वराचा हा प्रपंच म्हणजे आनंद देण्याचं जे मिशन आहे, हा परमेश्वराचा प्रपंच परमेश्वरांनी मांडलेला आहे. तो परमेश्वर तुमच्या माध्यमातून तो करू इच्छितोय, करू पाहतोय. कळलं तरी निमित्त करून हे कार्य परमेश्वरात चाललंय. आम्ही काय करतोय? परमेश्वराचे एक सेवक आहोत, त्या मिशनचे एक कार्यकर्ता आहोत. त्या परमेश्वराने दिलेलं बळ आहे, शुभचिंतन आहे साधू संतांचं. म्हणून मी तुम्हाला काहीतरी सांगतोय. म्हणून हिंमत धरली पाहिजे. त्या 5 बायांमध्ये ज्या दीक्षा झाल्या त्यातली एक शिक्षिका आहे, एक घरचं अत्यंत सदन आहे. त्यांना तर विरोध होता, परंतु ह्या दोघी मैत्रिणी मॅडम म्हटले, त्यांच्यात कधी चर्चा झाली, त्या बाईने अटकाय घातली, तुम्ही जेव्हा दीक्षा घेईल तेव्हा मी दीक्षा घेईल. आता तिला माहीत होतं ही अजून ड्युटी आहे, 4 वर्ष नोकरी झाल्याशिवाय हिची कायची दीक्षा होती. आणि त्यांची हिमतीला दाद आहे, त्यांची तयारी झाली, दीक्षेला तयार झाली. शब्द काय दिला होता? मैत्री आहे आपली, खोटं नाही ठरवायची. मी दीक्षा घेते, तुला दीक्षा घ्यावं लागेल. तिच्या घरचे सर्व विरोधात, ते म्हटले मी दीक्षा घेते, या दीक्षेला नाही आले तर काही फरक नाही पडत म्हटले. मुलगा आला, मुलगा समंजस आहे, त्याला ज्ञान आहे, घरचे कोणी आले नाही, तिनं दीक्षा घेतली. एक बाई होती बीडची, तिला 10 वर्षापूर्वी संकल्प सोडला होता रुद्रपूरला आपल्या एका सत्संगात. मुलांचे लग्न झाले, मुलींचे लग्न झाले, सारं व्यवस्थित, परंतु नवरा काही जमू देत नव्हता. नवरा म्हणतो सारे पोरगी गेली सासूर, पोरं दोन्ही नाशिकला, मी एकटा राहतो, तुम्हाला खाऊ कोण घालेल? तुझ्या खाण्यासाठी मी नरकात जाऊ का आता? त्याच्यापेक्षा तू बी दीक्षा घे, मी दीक्षा घेतो, दोघे मार्गात राहू, खाण्याचे भ्रांत तुटल. परंतु म्हातारं काही ऐका ना. 2-3 वेळा प्रयत्न करून पाहिला, समजून पाहिलं, परंतु ते जरट पूर्वीचे अजिबात नाही. जेव्हा ती मार्गात आली, म्हटलं हिंमत करावं लागेल, कधी ना कधी नरक तोडायचे, एवढे मोठे देवाच्या पदरात पडायचे. कधीतरी काय आयुष्यभर काही रजिस्ट्री केली, लग्न झालं म्हणजे आता पुरा संसार केला, प्रपंच केला, आणि त्याच गावात मुलगी दिली. मुलगी स्वतः सांगते की तुम्हाला नाही तरी आई इकडं 4-4, 8-8 दिवस, महिनाभर मार्गात राहते बाबांबरोबर, तेव्हा खाऊला कोण घालतं? मीच घालते ना म्हणे, मी मुलगी आहे, मी सांभाळते ना तुला, कशाला आडे आणते? पण तरी म्हातारा तयार होईना. पण तिने हिंमत धरली का आता मी दीक्षा घेते, काय करायचं कर, रड नाही तर काही कर. तिची दीक्षा झाली, ते आले दीक्षेला. मी म्हटलं काय आता काय अडचण? काय अडचण नाही, आता काय करणार ठरवलं म्हणे, आम्ही काय करणार म्हटले. खायचाच प्रॉब्लेम आहे तर मुलगी आहे स्वतः, ती खाऊ घालणार आहे तुम्हाला, नाही तर तुम्ही दीक्षा घ्या. नाही म्हणलं मला दीक्षा नाही घ्यायची. कशासाठी? कोर्टात वावराचं, कोर्टात भांडण चालू आहे म्हणजे. बरं वावर कोणाचं? पोरांचं. तू कायला राहू राहिलं तिथं? कारण वारसदाराचे आता ती जे वावर आहे, जे भेटल, काय जे जमीन कोर्टात काय चालू असेल ते भेटल्यानंतर ते काय उरावर तू घेऊन जाणार आहे का? तुला पोरं विकू देणार आहे का? ते पोरांचं होणार आहे, ते पाहतील त्यांची इस्टेट. पण तरी नाही, जसा देव जोडलेला असतो, धर्म जोडलेला असतो, तसे अडथळे जोडलेले असतात. त्या बाबांनी अडथळे जोडलेले होते, त्याचं झालं नाही, पण आईनी हिंमत ठेवली. 4थी दीक्षा जी होती ती दीक्षा, जळगावची आई आहे, नाशिकला मुलगा मुलगी सर्व व्यवस्थित, आईची इच्छा, परंतु 65 वय, उठता येत नाही, बसता येत नाही, थोडंफार आपलं आपलं करते. ती आली, म्हटलं करू शकते. मुलगा म्हणतो हिला सेपरेट रूम दिलेली आहे बाबा, हिनं हिचं देव करायचं, तुमचे सत्संग ऐकते, बाकी काही करायचं नाही. आम्ही स्वतः आई म्हणून न पाहता तपस्विनी म्हणून सेवा करायला तयार आहे. तिची तयारी असेल तिला दीक्षा द्या. ही आजपासून माझी आई नाही, तपस्विनी आहे, साधू झाली. तिनं हिंमत केली, तिची दीक्षा झाली. आणि एक साताऱ्याची आई आहे, माझ्या यूट्यूबवरती सत्संग ऐकून 2 वर्षापूर्वी फटाले साहेब ओळखतात.
पहिल्या नवरात्रात फटायला साहेब तिथं होते, त्या कृष्णा गाडगेची आई नाही का, कुसुमताई गाडगे, तेव्हापासून दीक्षा दीक्षा दीक्षा. एकच मुलगा मुंबईला कामाला, इकडं शेती म्हातारी सांभाळते, मग पोरगा म्हणतो शेती कोण सांभाळत. पोरगी तिच्या सासरी तिचा काही संबंध नाही तरी विरोध. मग पोराला म्हटलं म्हातारपणामध्ये आयुष्यभर त्या बाईला काम करायला लावतो काय, तुझी शेती तू सांभाळ, नाही तर विकून टाक, नाही तर काही कर, तुला काय करायचं. तो बी माझा शिष्य, त्याला समजावलं तो म्हणे काय हरकत नाही.